वागवत नाही मी. तो आजी कावडे म्हणलं बा पहिल्यांदा तू पप्पाच म्हणून राहिला बा. अरे आई नाही म्हणलं. म्हणजे आता संध्याकाळी घेण्यासाठी याला आजपासून आता बाहेरण्याचं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. काय चालू आहे दोघांचं? आजी नाताचं बघा किती चालू आहे. आणि इकडं नवीन नवीन तुम्हाला पाहायला भेटत आहे काही ना काही. त्याच्या हिशोबाने बघा इकडं काय चालू आहे. आणखी आता रांगायला लागत आहे नेमकेच. आणि बघा कसं चालतो तो. आहा आहा, अरे वा, एकदम भारी. हाय कर सर्वांना, चल हाय कर. आणि आत्ता थोड्या वेळ आधी फोन येऊन गेलेला आहे. कोणाचा? आत्या सासुराजच्या. आणि दुसऱ्या पण आत्याचा फोन आला. सुभाष स्वराज डायरेक्ट आज काय बोलला? पप्पा म्हणलं त्याला, आजी म्हणलं, आबा म्हणलं, बाबा म्हणलं, पप्पा म्हणलं पहिल्यांदा. आहे ना? आजी म्हणलंच नाही. आजी नाही म्हटलं, आई नाही म्हटलं. आई नाही म्हणलं. कस काय पण? त्याची जीभ जशी वळली तसं म्हणलं त्याने. आहे ना? आता आईला वाटलं किंवा आई आजी आई म्हणेल पहिलं, किंवा आत्या म्हणेल, मामा सोपा आहे मामा तर म्हणेल. अरे वा, पाण्यात पोहत आहे काही. चाल. हा, तेच येते त्याला. चाल समोर, चल ये इकडं, चल चल लवकर. आणखी सुरुवात आहे. चल ना इकडं. आणि बातच उठते पण तसा तू हात दिला तर लगेच उठते. काय करता इकडं? हो ना, सुरुवातीला त्यांना हेच म्हटलं. काय बाबाच म्हटलं, पप्पा. इकडं किती शिकवून चालत होतं. एका महिन्यापासून चालत होतं मम्मी आई मम्मी आई. म्हणजे लेकरू किती, म्हणजे माय किती करते बरं लेकराचं. पण शेवटी काय म्हणतात त्यांनी, बाबा. अरे तेच आहे काय काय सर. पूर्ण आईच करत असते ना बाळाचं. आजपर्यंत आई मम्मी काहीच नाही म्हटलं. फक्त पप्पा आणि बाप्पाच सुरुवात झालेली आहे 2 वर्षापासून. ठीक आहे, आता शेवटी काय असतं ते लहानपणी असतेच म्हणतात. 2 शब्द खूप महत्त्वाचे असतात. सर्वात पहिले कोणतं म्हणेल? आत्या म्हणेल, आई म्हणेल, मम्मा म्हणेल, आजी म्हणेल, पप्पा म्हणेल, बाबा म्हणेल, किंवा मग मावशी मामा. मामा चांगलं असते, मामा पहिले म्हणतात. हे बाई इकडं तेच चालू आहे. आहे एकच शब्द आहे जाऊन बसलेला तू. पप्पा आणि बाप्पा. आणि तेच चालू इकडे. पण आईला पण तसं वेगळं वाटत आहे किंवा काऊन नाही म्हटलं. हो का, बोलण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे बघ, चल बोल सर्वांसोबत. सर्वांना हाय कर. सर्वांसोबत बोल ना. लवकर बोल आलं. हो ना. कस काय? त्याला 6 महिने आता झाले, फक्त 10-12 दिवस झाले. 6 महिन्यात कधीच नाही बोलत एवढं कोणी. हो ना. आणि कल्ला किती करत आहे ते. बाहेर जाण्यासाठी आहे सर्व काही, माहिती आहे का? फक्त बाहेर जाण्यासाठी आहे. पण इकडं दोघीचं चालू होतं 2 दिवसापासून जलस झाले म्हणे. पप्पाच कोण म्हटलं, आई आजी नाही म्हटलं ना आई नाही म्हटलं. आता वागूनच सोडणार म्हणते आजी. वागवणार नाही म्हणते तुला. तू वागवत नाही मी. तो आजी कावडे म्हणलं बा पहिल्यांदा तू पप्पाच म्हणून राहिला बा. अरे आई नाही म्हणलं. चल काय तेच आहे सर्व. हां चला, असा खेळणे वगैरे बघा तुम्ही. खेळणं चालूच होतं त्याचं त्याच्यासोबत त्याच्यासोबत. आणि बाहेर जाण्यासाठी खरं तर तयारी असते. हो ना. आता खेळणे वाढतच जाणार आहे त्याचे थोडे थोडे. आता तरी समजत राहतात तरी ते समजलं ना तो म्हणतात. तेच असतात खेळणे कशासाठी असतात ते का जमा करून ठेवतात काही. चला करा पटपट तयारी. आणि काय ते करणार होती तू सारलॅक? आता आहे ना
लवकर करून दाखवायचं आहे आपल्याला, करायचं आहे सूरजला. आणि ते होताला बंदच करायचं आहे. आणि कमेंटमध्ये सांगा काय काय चालते काय काय नाही चालत त्याला, तर जेणेकरून पुढच्या वेळेस कोणी काही किंवा करून दाखवता येईल इकडे पण राधिकाला पण. पण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हां, आणि बरेच जण कमेंट करत आहे, तर चांगलीच गोष्ट आहे. आम्हाला कमेंट करायला चांगलंच वाटते, कमेंट करत जा. आणि किती कमेंट केल्या, भरपूर जणांनी कमेंट केल्या कालच्या व्हिडिओला. एखादा माणूस स्वराज खूप चांगला आहे, खूप क्यूट आहे आणि खूप म्हणजे गोड बोलत आहे ना. आणि चांगली गोष्ट आहे म्हणे की स्वराज पहिल्यांदा बोलायला लागला एवढं लवकर. सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन केलं त्याचं बोलताना. हो आणि आहेच आणखी परत येणार झालं कार्यक्रम येणारच आहे. तुम्हाला बघा असं आहे, संध्याकाळची ड्युटी लागलेली आहे माझी आता, संध्याकाळी घेण्यासाठी याला आजपासून आता बाहेर न्यायचं आणि फिरवायचं त्याला. त्याचे मित्र पण भेटतात सर्व, हो ना. उघड बरं गेट, बरेचसे मित्र भेटतात बाहेर खेळताना दिसते. हां, संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे बरेचसे मित्र आहे तिथे खेळणारवाले. इकडं हे बघा परी पण आहे इकडं, जातं तुला खेळायला पाहिजे पण आणला टेडी पाय किती करते बाहेर जाण्यासाठी. जा परी दीदीसोबत, सांबळी दीदीसोबत जातं खेळायला. मस्त आहे बाहेरचं वातावरण, तसं चांगलं आहे एकदम भारी. हां त्याच्यामुळं इकडे बघ स्वराज. हाय. हो हो बोल 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 लवकर, चाल बाबा पप्पा. तू म्हणसाल आता तेच चालू आहे का व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आजचे दिवस चालणार आहे, याच्यानंतर पुढच्या वेळेस दुसरा येणार आहे. जेव्हा केव्हा नवीन शब्द येईल तेव्हा पूर्ण दुसरा शब्द घेऊन येणार आहे आम्ही. पहिल्यांदा बोलायला लागलं तेच खूप मोठं आहे. म्हणजे हो तुला जायचं खेळायला, आठवण असते या गोष्टीची. क्षण डबल नसते येत ना. हो चांगला क्षण असते, आनंदाचा कौतुकाचा. बरंचसं आता सुरुवात झालेली आहे, आणखी पुढे तुम्हाला बरंचसं ऐकायला भेटणार तुझ्या तोंडून. हो खेळायला जायचं आहे त्याला. वाव. अरे गुड मॉर्निंग, हाय गुड मॉर्निंग. काय चालू आहे, काय करत आहे बाळा, झोपला तू? बघा सकाळीच उठून आता झोपीचा टाईम झालेला पुन्हा आहे. आणि काय इकडं काय लागलं बघा, नख किती लागलं याचं स्वराजचं. किती नख मारत आहे रे तू, तुझंच लागलं ना. बघायचं नख थोडंसं वाढले, जास्त नाही आपण तरी पण. स्वतःच बुकरून घेतला अंगाला आणि रडत होता. मी म्हटलं सकाळी का झालं नेमकी त्याला, तर बघतो तर काय बाहेर आल्याच्या नंतर हां काऊन रडत आहे. बाहेर आल्यावर उजेडाने समजलं किंवा नेमकी तिच्या नाकाला लागलं. नख लागलं तुले. स्वतःच नख घेतलं मारून, आहे ना बा. का झालं, हाय हाय कर सर्वांना, कर ना हाय. हाय हां कर हाय. चला सुरुवात आहे आमची, पण येईलच त्याच्यानंतर पण पुन्हा तुम्हाला. चला कामावरती जायचं आहे मला, लगेच तयारी वगैरे करायची आहे. आईची तयारी चालू आहे इकडं, आणि राधिकाची पण चालू आहे किचनमध्ये तयारी. काय करताय, अरे वा. हे बघा सकाळचं नाश्त्याची तयारी. इकडं अंडे पण एकासोबत, केळं पण आणि भिजू घातलेला आहे, तर खारका आणि बदाम सकाळचा नाश्ता आहे. आणि कसं आहे दूध वगैरे सकाळीच येते, त्याच्यामुळे जे आहे आपण डेअरीवरचं दूध काही बोलत नाही, घरीच आणून देतात. हां पॉकेटचं तर बिलकुल घ्यायलाच नाही पाहिजे. डेअरीवरचा पण विश्वास नाही आहे, पण ते घरगुती येतात, इथं घेऊन येतात. मावशी नाही चालत, 1 वर्षापर्यंत चालतच नाही. तर हे जर दिलं म्हशीचं तर चालेल, पण तेही व्यवस्थितच द्यावं लागतं विचारून पाहून, नाही तर डायरेक्ट स्टार्ट करायचं नाही. बघू तरी कमेंटमध्ये सांगा दूध जे आहे केव्हा द्यायला पाहिजे. तसं 6 महिने तर काहीच नव्हतं पाहिजे, पण 6 महिन्यापासून आपण थोडं थोडं चालू करणार आहे. हां चला इकडे नाश्ता वगैरे करायचं.
आता कमेंट करते इकडे राधिका नाश्त्यासाठी अंडे केले आणि देवपूजा का, कारण हे माझ्यासाठी आहे. हां ठीक आहे. चल इकडे आजी स्वराजच्या आजीची कामं, आईची कामं चालू आहे सकाळची, झोपू घालणं बाळाला. हेच ड्युटी सकाळपासून तर संध्याकाळ लोक आहे ना. आहे मोबाईल आला की बस लगे उठून बसते तो. एवढ्या लांबून आवाज येत नाही, जवळ यायला लागते. सकाळी बाहेर नाही तेव्हा कुठे शांत बसत, थोडा वेळ खेळतो. सकाळी 7 वाजता बाहेर आणि संध्याकाळी 7 वाजता बाहेर, हे टाइमच फिक्स आहे. तर 2 वेळा बाहेरची ड्युटी द्यावाच लागते त्याला. सकाळी आईची ड्युटी, संध्याकाळी माझी ड्युटी. खेळताना असतात ना. तरी चाय घेऊन आले ते बाहेरचा. हो नील आहे बाहेर मित्राची त्याची. लेकरा चाय घेते चला असं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता खूप तसाही मोठा होत आहे. आणि कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कसा वाटतं कसा नाही. तर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर बाळा, बाय बाय. ओके चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.